नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, मृद व जलसंधारण विभाग भरती 2025 संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी काही मंत्री माननीय संजय राठोड यांनी घोषणा केलेली होती की 3000 पद निर्मिती या ठिकाणी केली जाईल आणि 3000 पदांची रिक्रुटमेंट संदर्भाची लवकरच ॲडव्हर्टाइजमेंट देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यासंदर्भाची मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे। दिनांक 16/6/2025 रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट मृद व जलसंधारण विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पहा काय सांगण्यात आलेले आहे। मान्य सचिव मृद व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई। विषय पहा, राज्य शासनाच्या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय जलसंधारण मंत्री महोदयांनी 24 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने 3000 पदभरती करावी आणि त्यामध्ये स्थापत्य संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी याबाबतचे पत्र प्राप्त निवेदनानुसार हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। यामध्ये संदर्भ पहा, श्री धनंजय रामकृष्ण शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे दिनांक 16/6/2025 रोजीचे निवेदन आणि इंजिनियर असोसिएशन यांच्या मार्फत दिनांक 16/6/2025 रोजी जे काही निवेदन देण्यात आलेलं होतं त्या दोन्ही निवेदनांचा या ठिकाणी संदर्भ घेऊन हा विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। पहा महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 आणि 2 अन्वे या कार्यालयामध्ये श्री धनंजय रामकृष्ण शिंदे व इतर विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन खालील मागण्यांसाठी निवेदन आयुक्त कार्यालयास दिनांक 16/5/2025 रोजी सादर केलेले आहे। या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी काय आहे पहा, राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या कृतीबद्ध कार्यक्रमामध्ये मान्य जलसंधारण मंत्री मान्य संजय राठोड साहेब यांनी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी जलसंधारण विभागामार्फत 3000 नवीन पदांची भरती करण्याची घोषणा केली। त्यानुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातील रिक्त पदांची भरती ही तात्काळ जाहीर करण्यात यावी किंवा करावी असे या ठिकाणी त्यांची मागणी होती आणि त्या संदर्भात त्यांनी निवेदन देखील दिलेलं होतं। ठीक आहे, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सार्वजनिक बांधकाम तसेच जलसंपदा विभागामार्फत सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात यावीत आणि सदर पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येऊ नये असे देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। तसेच भरती प्रक्रियेचा कालबंद आराखडा जो आहे तो पुढील 15 दिवसांमध्ये प्रसिद्ध करावा। ठीक आहे, तर पहा येत्या 15 दिवसांमध्ये या संदर्भाची रिक्रुटमेंट संदर्भाची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे। तुम्ही जो काही अभ्यास तुमचा सुरू असेल तो सुरळीतपणे या ठिकाणी कंटिन्यू ठेवायचा आहे। ठीक आहे, अन्यथा संविधानिक मार्गाने कार्यालयाजवळ आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। उक्तनुसार प्राप्त झालेले निवेदन यासोबत या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। प्रकाश खपले माननीय जे काही भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आहेत हे मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। शासनाकडे यांचं लक्ष जे आहे ते शासनाचं वेधण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा आगामी काळामध्ये जी काही 15 दिवसाचा या ठिकाणी अल्टिमेट टाइम दिलेला आहे त्या मुदतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट संदर्भाची 3000 पदांची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला पाहता येणार आहे। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।